वृश्चिक राशीची लोक दिसतात खूप जास्त शांत, आत प्रचंड वादळ चालू असतं. ते सहज कोणावरती विश्वास ठेवत नाही, पण एकदा कुणाला मनात स्थान दिलं तर ते शेवटपर्यंत साथ निभावतात. त्यांच्यात एक मिस्ट्री चालू असते, एक मॅग्नेटिक एनर्जी असते. आज आपण जाणून घेणार आहोत वृश्चिक लग्न किंवा वृश्चिक राशीची लोक कशी असतात, त्यांचे हिडन पॉवर आहे तो बघायचा प्रयत्न करणार आहोत आपण. त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं प्रेम, त्यांचं करिअर, हे सगळं आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझं लग्न पण वृश्चिकच आहे. तर चला आज बघूया आपण वृश्चिक राशीची काही इंटरेस्टिंग हिडन टॅलेंट. नमस्कार मित्रांनो, आजची राशी आहे ज्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत ते आहे वृश्चिक. वृश्चिक राशी किंवा वृश्चिक लग्न असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघू शकता. हा तुमच्यासाठी कामाचा ठरेल. वृश्चिक राशीबद्दल जर आपण बोलायला गेलो तर ही जलतत्वाची राशी आहे आणि ह्याचा स्वामी जो आहे तो मंगळ आहे. म्हणूनच ह्या लोकांमध्ये इंटेन्सिटी, पॅशन आणि इमोशनल डेप्थ खूप जास्त असते आणि खूप जास्त स्ट्रॉंग पण असतात हे लोक. वृश्चिक राशीची लोक बाहेरून खूप जास्त शांत दिसतात, ओके, पण आतून ह्यांच्या मनामध्ये खूप खोल भावना आणि खूप जास्त विचार चालू असतात. हे लोक ना जन्मताच खूप जास्त पॉवरफुल इंट्युशन घेऊन येतात. ह्या लोकांना पहिलंच कळतं की समोरचा व्यक्ती जो आपल्या समोर आलाय तो फेक आहे की किती जेन्युइन आहे, ओके, हे पटकन त्यांना समजतं. आणि पर्सनॅलिटीचं जर बोलायला गेलो तर नॅचरली मिस्टिरियस असतात, ओके. ह्यांच्या तोंडाकडे बघून तुम्ही माहिती नाही करू शकत की ह्यांच्या मनामध्ये एक्झॅक्टली काय चालू आहे. ते स्वतःबद्दल पटकन कुणाला सांगतही नाही, ओके. थोडं हाईड करून ठेवणं ह्यांना आवडतं, जाणून घेणं आवडतं, लोकांच्या मनातलं सगळं काढून घेणार, पण स्वतःचं लवकर सांगणार नाहीत, अशा टाईपचे असतात, ओके. यांना प्रायव्हसी खूप जास्त महत्त्वाची असते. की खोलवर जाऊन ह्यांना ना अंडरस्टँड करायला खूप जास्त आवडते. हे लोक इमोशनली खूप जास्त इंटेलिजंट असतात, इंटेन्स असतात खूप जास्त. त्यांना सरफेस लेवलवरच्या गोष्टी आवडत नाहीत, ओके. सरफेस लेवलवरचे कनेक्शन नाही आवडत त्यांना ना. डीप कनेक्शन महत्त्वाचा असतो लाईफमध्ये. स्ट्रॉंग माइंडेड असतात. त्यांनी एकदा काही ठरवलं तर ते पूर्ण होईपर्यंत शांत बसत नाही. जर कोणी ह्यांचा विश्वास तोडला तर ते सहजच विसरत नाहीत, ओके. लव्ह लाईफबद्दल जर बोलायला गेलो तर इथे आपल्याला दिसतं वृश्चिक राशीचं लोक खूप जास्त पॅशनेट असतात, खूप जास्त लॉयल असतात आणि रिलेशनशिपमध्ये ना पूर्णपणे इन्वॉल्ड असतात, ओके. खूप लव्हिंग, केअरिंग. फेक लव्ह यांना बिलकुल आवडत नाही. ते डीप इमोशनल कनेक्शन बनवायला आवडतं त्यांना लोकांबरोबर, ओके. आणि तसाच इमोशनल कनेक्शन ते शोधत असतात. हे लोक आपल्या पार्टनरवरती खूप प्रेम करतात, पण कधी कधी ना पॉझेसिव्ह पण होतात, कधी कधी जेलस पण होतात. ह्यांना ट्रस्ट खूप जास्त महत्त्वाचा वाटतो. जर ट्रस्ट तुटला तर इमोशनल कनेक्शन परत ओपन होणं किंवा बनणं खूप जास्त डिफिकल्ट असतं. म्हणजे जर ह्या लोकांनी त्या व्यक्तीपासून मूव्ह ऑन केलं की तो व्यक्ती नाही आहे बरोबर, हे डोक्यात बसलं आणि त्यांनी ब्रेकअप केलं, मूव्ह ऑन केलं, तर मी कधी नाही पाहिलंय ह्यांना की परत त्यांच्याकडे जाऊन हातपाय पडताना. बिकॉज हे लोक रिलेशनशिपमध्ये असतानाच आपलं 110% देतात, ओके. पण जेव्हा नाही झालं तेव्हा मनातून एक आवाज येतो की नाही यार, आता संपलं. आणि जे पुढे गेले ना मग ते कधीही तुमच्या आयुष्यात परत येऊ शकणार नाहीत. करिअरबद्दल आपण बोलायला गेलो तर असं म्हणू शकतो की वृश्चिक राशीचे लोक रिसर्च, इन्व्हेस्टिगेशन किंवा सायकोलॉजी, हिलिंग, मॅनेजमेंट, स्पिरिच्युअलिटी, डोळ्याने नाही दिसत गोष्टी, ओके, त्याबद्दल रिसर्च करणं किंवा स्पेसबद्दल विचार करणं है ना, त्या रिलेटेड काही काम करणं, स्पेस रिलेटेड है ना, तारा, ग्रह है ना, अंतरिक्ष, ह्या गोष्टी यांना खूप जास्त अट्रॅक्ट करतात. त्यांच्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची खूप जास्त चांगली स्ट्रॉंग ताकद असते. हे प्रेशरमध्ये पण स्ट्रॉंग राहून काम कम्प्लीट करू शकतात. हे लोक खूप जास्त मेहनती आणि डेडिकेटेड असतात टुवर्ड्स देअर वर्क आणि आयुष्यात खूप काही मोठं अचीव करून राहतात आपल्या मेहनतीमुळे, हे बघितलं गेलंय.
पैशांच्या बाबतीत खूप जास्त स्मार्ट असतात हे लोक. ह्यांना पॉवर आणि सिक्युरिटी दोन्ही गोष्टी हव्या असतात आणि त्यांना माहिती आहे ह्या गोष्टी फक्त पैशाने भेटेल. तर दे आर व्हेरी स्मार्ट है ना, सेव्हिंग करणारे असं म्हणू शकतो आपण. स्ट्रॉंग पॉइंट बोलायला गेलो आपण, ताकद बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतं स्ट्रॉंग इंट्युशन पॉवर आहे ह्यांचं. लॉयल्टी खूप जास्त असते ह्यांच्यामध्ये. फेअरलेस नेचर असतो. ओके, घाबरत नाही कुठली गोष्ट नवीन ट्राय करायला किंवा करायला. इमोशनल डेप्थ खूप जास्त चांगली असते यांना. ओके, डेडिकेशन असतं टुवर्ड्स एनिथिंग. ते रिलेशनशिप असेल है ना, किंवा काम असेल. ओके, दोघांमध्ये खूप डेडिकेटेड असतात. वीकनेस जर ह्यांची बघितली तर ओव्हर थिंकिंग असतात, थोडे इमोशनल पण असतात. ओके, इमोशनलमुळे ना कधी कधी राग थोडा जास्त येतो. ठीक आहे, ट्रस्ट इश्यू असतात ह्यांना थोडेसे. पॉझिटिव्हनेस थोडं जास्त असतं ह्यांचं. रिवेंजफुल थोडासा नेचर असू शकतो आणि भावनांना आतमध्ये दाबून ठेवणं. ठीक आहे, ह्या गोष्टी ह्यांच्यासाठी थोड्याशा हानिकारक असू शकतात किंवा ह्यांच्या निगेटिव्ह ट्रेड्स असतील. ओके, तर स्पिरिच्युअल साईड जर आपण बघायला गेलो ह्यांची, तर असं दिसतं आपल्याला की वृश्चिक राशीचे लोक खूप जास्त स्पिरिच्युअलिटीकडे अट्रॅक्ट असतात. ओके, लाईफमध्ये कुठल्या ना कुठल्या स्टेजला अशा गोष्टी घडतात ह्यांच्या. एक तर ना लाईफ ह्यांचं सरळ नसतं. ठीक आहे, ट्विस्ट अँड टर्न वाला असतं आणि असं घडतं काहीतरी की आपोआप त्यांना ना ते स्पिरिच्युअलिटीकडे ओढले जातात. ओके, खेचले जातात. कोणी गुरु बनेल किंवा कुठे काहीतरी घडतं आणि ज्याच्यामुळे ह्यांचं कनेक्ट होतं कुणाशी, म्हणजे ना युनिव्हर्सशी किंवा देवाशी जोडणारा काही ना काही गोष्टी घडतात असं होऊ शकतं. हिडन नॉलेज, स्पिरिच्युअलिटी, हिलिंग, मिस्ट्री ह्या गोष्टीकडे नॅचरल अट्रॅक्शन ह्यांचं वाढत जातं. ट्रान्सफॉर्मेशन पॉवर खूप जास्त असते, खूप स्ट्रॉंग असते. ओके, आयुष्यात अनेक वेळा स्वतःला पूर्णपणे बदलून उभे करतात, परत नव्याने उभं करतात, नवीन आयुष्य जगतात. मग ह्या लोकांचं मी बघितलं ना, जेवढ्या लोकांचं इन्क्लुडिंग मी, ओके, तर लाईफ ना एकदा सरळ नव्हती आणि प्रत्येक वेळी ना एक नवीन मीनाक्षीला जन्म दिलाय, प्रत्येक ट्विस्टनी, प्रत्येक टर्ननी. हे मी 100% म्हणू शकते तुम्हाला. तर अशा टाईपचे एक्सपिरियन्स वृश्चिक राशीवाल्यांच्या असतीलच आणि मला कमेंट करून कळवा. त्यांचं इंट्युशन खूप जास्त डीप असतं. कधी कधी ह्यांना आधी जाणवतं काहीतरी होणार आहे, काहीतरी घडणार आहे. ओके, बिकॉज स्पिरिच्युअली, इमोशनली दे आर व्हेरी कनेक्टेड. वृश्चिक राशीचे लोक फक्त मिस्टिरियस नसतात, त्यांच्या आत एक खूप खोल इमोशनल वर्ल्ड असतं जे सहज कोणाला जवळ येऊ देत नाही. एकदा जर कोणावरती प्रेम केलं, विश्वास ठेवला, तर ते पूर्णपणे मनाने विश्वास ठेवतात त्याच्यावरती. वृश्चिक राशी असेल किंवा लग्न असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. किती गोष्टी रिलेट झाल्या तुम्हाला ते सांगा. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आणि ॲस्ट्रोलॉजी, स्पिरिच्युअल रिलेटेड नॉलेज घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.